दशरथ, काय हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावर. प्रचित एंटरप्राइजेस संघाची सलामी जोडी मैदानात. जगदीश ऑन स्ट्राइक. गीतेश चांगला चेंडू होता, थोडा स्लो राम फेकला होता. शॉट फाईनला चेंडू होते. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. स्वतः आणि संघाचं खातं खोलतो जगदीश. जगदीश विषयी मित्रांनो थोडक्यात, जरीमारी आलिमगड 40+ संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू आहे, ज्याला जॉन्टी रोड्स म्हणून संबोधण्यात येत आहे. आउटफील्ड मधला अतिशय तेज तरार असा क्षेत्ररक्षक ज्यांना आम्ही नेहमी जॉन्टी रोड्स म्हणून संबोधतो. आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी असेल आपले मित्र अजित पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. रुपेश पाटील आपण सुद्धा जेल टिपताय तर करण पाटील यांच्याकडून तुम्हाला 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. टीम ओनर आहेत. क्या बात आहे, टीम ओनर स्वतः खेळतायत. गोलंदाज संजय राईट आर्मवर. चांगला चेंडू होता. या ठिकाणी इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत. धोकादायक होऊ शकतंय, पण धोकादायक प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होतोय आणि असफल रीतीने धावची चरपण बाद होतोय. जगदीश पण जगदीशवर बरेचसे पैसे लावले होते या ठिकाणी. सुरेश नाराज केले सर्वांना. या ठिकाणी त्यांच्या सर्व पाठीराख्याने त्याने नाराज केलंय. गणेश पाटील देखील त्या ठिकाणी अजित पाटील देखील खूप नाराज झालेले आहेत. पहिला फलंदाज धावची चरपण बाद होतोय. जगदीश धावसंख्या स्थिर आहे 3. दुसरा फलंदाज मैदानात येतोय प्रणय ऑन स्ट्राइक. संजय चांगला चेंडू होता, केवळ स्क्वेअर केल्या चेंडूला. एक्स्ट्रा कोलच्या दिशेने चेंडू सरसावतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरतोय. प्रचिती एंटरप्राइज संघाचे ओनर प्रदीप शेठ पाटील या ठिकाणी सामना बघत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद देखील दिसतोय. आणि का असू नये, 2 सामने या अगोदर जिंकलेले आहेत. तिसरा सामना हा त्यांच्यासाठी आहे. आणि हा सामना समजा ह्या संघाने जर APL ही ट्रॉफी जिंकली तर खूप मोठं त्यांच्यासाठी बक्षीस लागणार आहे. शॉट फाईनला चेंडू येतोय, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गीतेश बाद. सलामीचे दोन्ही फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. आणि प्रचिती एंटरप्राइज संघाची धावसंख्या फलकावर आहे केवळ 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र रेग्युलरचे दोन्ही प्लेयर असणार आहेत. प्रणय मैदानात आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय रोहन. चांगली धावसंख्या उभारवल्या गेले का मित्रांनो. या ठिकाणी प्रचिती एंटरप्राइज संघाचे ओनर यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. चांगला चेंडू होता, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कट घेतली होती. शॉट थर्ड मॅनला चेंडू आडला गेलाय. एक धाव पूर्ण केली. अशा प्रकारे मित्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रचिती एंटरप्राइज संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. 2 बाद 8. एक चांगली षटकाची हाताळणी केली संजय यानं. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. स्वर्गीय नारायण स्मृती तसेच प्रचिती एंटरप्राइजेस या दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. आणि तिसरा सामना जिंकण्याच्या
या ठिकाणी ते तयारीत आहेत. बघायचं आहे कोणता संघ एक उमदा खेळ करून तिसरा सामना देखील जिंकतोय. हे संधी असणार आहे नक्कीच प्रचिती एंटरप्राइजेस संघासाठी. तिसरा सामना जिंकताय ते खरंच आपल्यासाठी थोडंसं या ठिकाणी प्रदीप पाटील वेळ घेत आहेत. बघूया डिक्लेअर करू आम्ही नंतर. सिच्युएशन नुसार असणार आहे. दुसरं षटक दीप दीप की ज्याने पीपीएल पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. आकर्षित केलं होतं सर्वांना. चांगला खेळाडू होता. नारायण स्मृती संघाचा 12th मॅन पाठवून द्या जरा प्लीज. दीप येतोय. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पॅनवर आदळला होता. पंचांकडे दाद मागितली होती. पंच स्थिर आहेत. लेग बाईटच्या रूपाने धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 9 रन्स ऑन बोर्ड. क्या बात है. अख्खा गाव खेळेगा अख्खा गाव खाएगा अशा प्रकारची संकल्पना देखील पुढे आलेली आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पागायचं पायांवर चेंडू आदळतोय. लेग बॅचच्या रूपाने पुन्हा एकदा धाव. या ठिकाणी चांगली गोलंदाजी बघायला मिळते राहुल. कारण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपल्या सहकार्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. केवळ 8 धावा दिल्या होत्या. दीपनं मात्र आपल्या तेज गोलंदाजीमध्ये या ठिकाणी अडकून ठेवले, जकडून ठेवले दोन्ही फलंदाजांना. खाडी कमिटी आलिमगर गावची जी खाडी कमिटी आहे त्या कमिटीनं या सर्व खेळाडूंना तसेच या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी जे देखील या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. क्या बात आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगवर खेळाडू उपस्थित आहे. कोणती चुकी होणार नाही आणि सहज सोपा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय रोहन. क्या बात आहे. चांगला फटका बघायला मिळाला. स्क्वेअर लेगवर चेंडू घेतात. चुकी झाली नाही क्षेत्ररक्षकाची आणि झेल टिपला गेला. फलंदाज बाद झालाय रोहन. पाण्याची व्यवस्था करा. पॅव्हलियन मध्ये पाणी घेऊन जा जरा प्लीज. गोलंदाज दीप राईट आर्म फास्ट. थोडासा खराब चेंडूला भिरकावून दिले. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस हा चेंडू होता. फक्त दिशा दिली ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावा देखील चांगल्या येतात. दीप वरती हा आक्रमण. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14. 14 रन्स. तेच गोलंदाजी करण्यामध्ये या ठिकाणी थोडासा गोलंदाजी थोडीशी भरकटली होती कारण थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता. वेलकम परेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाला होता फलंदाज. 7 बीट झालाय. जागा करण्याचा प्रयत्न केला होता. बीट झाला फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे 14. चांगला चेंडू यावेळेस ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच तुम्हाला
पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू गती कमी केली होती दीपनं, त्याचा फायदा देखील ऑफस्टिक वरती शपथ झालाय बॅट्समन. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मिड विकेटला उडवण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी दीपच्या माध्यमातून. खाडी कमिटीचे मेंबर्स परेश पाटील, ॲडव्होकेट परेश पाटील यांच्याकडून त्या दरम्यान चांगला हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे धावा देखील चांगल्या मिळतील. नशिबाचा हा चौकार. नक्कीच खाडी कमिटी तसेच परेश पाटील यांच्या माध्यमातून आजची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद दोघांचे, खूप खूप आभार. चांगल्या प्रकारची संकल्पना, चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मनोदय दोन्ही या ठिकाणी या ठिकाणी लोकांचं आहे. जी खाडी कमिटी आहे त्यांचं देखील आणि परेश पाटील यांचं देखील आभार आणि धन्यवाद. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रचिती इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झाली होती 3 बाद 18, 18 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड वरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या या दरम्यान 18. दोन्ही या टीम ज्या खेळतात दोन्ही टीमने 2-2 मॅचेस जिंकल्या आहेत. नक्कीच तो अनुभव आणि नक्कीच त्याच्याच जोरावरती आता मात्र या देखील मॅच मध्ये जास्तीत जास्त चांगला खेळ करून पुढच्या फेरीमध्ये नक्कीच ऍटलीस्ट कदाचित सेमीफायनल मध्ये आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील. मात्र बघूया कशा प्रकारे नक्कीच मॅनेजमेंट आहे पुढची, कशी कुठल्या टीमला किती पॉईंट्स आहेत ते आपल्याला माहित नाहीत. मात्र नक्कीच आता मात्र जसा जसा वेळ जाईल आपल्याला माहिती पडणारच आहे की सेमीफायनल खेळण्यासाठी कुठल्या नक्कीच एकूण कदाचित 2 सेमीफायनल होतील. 2 सेमीफायनल असणार आहेत आणि म्हणजे 4 टीम क्वालिफाय होणार आहेत. 8 टीम कदाचित खेळल्या असावा, 4 टीम क्वालिफाय होतील त्याच्यामधून आणि 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल आपल्याला मॅच नक्कीच पाहायला मिळेल याच्यानंतर. मात्र नक्की कशा प्रकारचं या ठिकाणी पुढचे सामने होतील या ठिकाणी आपण चिठ्ठीच्या आधारे किंवा वर पहिला संघ आणि शेवटचा संघ अशा प्रकारचं लॉट कशा प्रकारचं आहेत ते प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला कळेल. यावेळेस हा फटका फसला, मिस टायमिंग आहे, झेलची संधी आणि झेल मात्र ड्रॉप झाला. दरम्यान इथनं ही 1 धाव मात्र मिळते. खूप चांगली संकल्पना आपल्याला मात्र पाहायला मिळते. गाव एकत्र येतोय, गावातील नक्कीच वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, त्याच्यानंतर नक्कीच नवतरुण असतील, हे सर्व एकत्र येऊन नक्कीच मी तर म्हणेल एक चांगली संकल्पना आणि सर्वांना मात्र जेवणाची देखील व्यवस्था आहे. नक्कीच हा जेवणाची मजा एक वेगळीच आहे आणि ती नक्कीच सर्वच आमचे जास्त करून बच्चा पार्टी जास्त आनंद घेत असताना आजच्या जेवणाचा एक वनभोजनाचीच या ठिकाणी आपण चव काय घेणार आहोत. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, नॉन स्टॉप थर्ड मॅनला चेंडू येते, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच आजच्या जेवणाची जी व्यवस्था आहे ती नक्कीच आमचे सन्माननीय बालचंद्रजी मोतीराम चिखलोळकर आणि चंद्रकांतजी मोतीराम चिखलोळकर यांच्या नक्कीच स्मरणार्थ नक्कीच ही जेवणाची व्यवस्था, सुंदर असं नक्की जेवणाची व्यवस्था परेशजी पाटील आणि पूर्ण आमची जी खाडी कमिटी आहे यांच्या माध्यमातून जेवणाचा नक्कीच सर्वच्या सर्व आनंद घेतात. नक्कीच एक चांगला कार्य आहे, मी तर म्हणेल देवाचं कार्य आहे. जेवण दान करणं नक्कीच मी तर म्हणेल एक मोठं कार्य आहे आणि एक चांगली संकल्पना या सर्व आमच्या कमिटीच्या माध्यमातून आणि सर्वच्या सर्व आमचे जे नक्कीच आयोजक आहेत, सर्व गावकरी आहेत, जेवणाचा सुंदर मात्र आयोजन नक्कीच आनंद घेत असताना आणि चांगलं आयोजन या स्पर्धेचा. खूप मेहनत घेताना दिसत आहेत राहुल या स्पर्धेसाठी सर्वजण. शफल झाला होता फलंदाज, या ठिकाणी शॉर्ट लेगला दिशेने चेंडू सरसावतोय, चेंडूने हुलकावणी दिली, चेंडू मात्र सीमेच्या बाहेर गेला, 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. खूप वेगाने खेळाडू चेंडूवरती धावून आले होते आणि त्याच्यानंतर खराब क्षेत्ररक्षण झाल्याच्या नंतर त्याचा फायदा बॅट्समनला झाला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील झाला. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. 27 इन बोर्ड, 27 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. मुकेश वरती हा आक्रमण करत असताना बॅट्समन स्विच हिटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, अपील देखील आहे
अंपायर एक्झॅक्टली सांगतायत लाईन कुठे होती. जेव्हा जेव्हा लेग बिफोरची अपील केली जाते तेव्हा तेव्हा लाईन, लेंथ, हाईट फॅक्टर, टायमिंग या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्याच गोष्टीचा विचार मेन अंपायरने केलाय आणि लगेच दिशा देखील आला आपल्यापर्यंत की लेग बॅटच्या माध्यमातून एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 28 इन बोर्ड. बोनकोडे गावचे समाजसेवक सोमनाथ पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. सोमनाथजी पाटील, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे राहुल आणि धावा फलकावर आहेत 29 रन्स ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा चांगल्या धावा आहेत आणि दोन्ही टीमनं काल चांगला खेळ केलाय आणि आज देखील तसाच प्रयत्न असावा. ओव्हर द विकेट ना बॅकफुटला जाऊन नक्कीच खेळण्याचा प्रयत्न चेंडू डीप मध्ये गेलाय. कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत आउटफील्ड मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, खराब क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट देखील आणि आता मात्र अजून काही धावा मिळतील का. अजून इथनं धाव घेण्याचा प्रयत्न आणि कदाचित इथनं खेळाडू या दरम्यान धावचीच्या माध्यमातून बाद. क्या बात आहे. जणू काही अंतिम सामना आहे अशा प्रकारचे पाठ्याची आतिषबाजी या ठिकाणी दिसून येते राहुल. हॅलो हॅलो हॅलो, चला प्रल्हाद पाटील कमिटी मेंबर्स. तर ओव्हरऑल जर राहुल विचार केला APLचा तर एक नवीन संकल्पना, प्रथम वर्ष आहे, एक पाऊल चांगल्या प्रकारे टाकलेलं आहे. जर हे पाऊल असं म्हटलं तर की हे पहिलं पाऊल जर चांगल्या प्रकारे पडलं तर दुसरं पाऊल देखील सुरेश चांगल्या प्रकारे पडते. आणि चांगल्या प्रकारे संकल्पना देखील आहे. सर्व गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलेल्या अंडर 19च्या असोत, रेग्युलर असोत, 40+ असोत, सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि विशेषतः सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानव तितके कमी आहेत. सर्वांनी खरोखरच तन मन धनाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असतील मग श्री गणेश रामकृष्ण पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी जे सर्व काही बक्षीस आहेत ती देण्यात आलेली आहेत. नक्कीच भरपूर दानशूर दाते आहेत. गणेशजी बाबा रामकृष्ण शेठ पाटील यांच्याकडनं सर्वच्या सर्व पारितोषिक आले आहेत. त्याच्यानंतर उत्तमजी रामदास राऊत यांच्याकडनं लाईव्ह टेलिकास्टची नक्कीच व्यवस्था झाली आहे. रुपेजी नारायण पाटील यांच्याकडनं नक्कीच प्रथम पारितोषिक दिले गेले आहे. ज्ञानेश्वरजी मधुकर पाटील यांच्याकडनं नक्कीच एक बोकड देखील दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर प्रसाद गणेश पाटील यांच्याकडनं डीजेची व्यवस्था. त्याच्यानंतर शैलेश छगन पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 10,000चे 3 कुपन दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर BM इंटरप्राइजेस यांच्याकडनं नक्कीच पाण्याची व्यवस्था झाली आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय मदन मारुती पाटील त्यांच्या स्मरणार्थ कोल्ड्रिंकची व्यवस्था. त्याच्यानंतर माननीय श्री गजाननजी पाटील यांच्याकडनं मान ऑफ द मॅच साठी आकर्षक असे नक्कीच जे स्वीट केक आहेत ते आम्हाला उपलब्ध झाले आहेत. त्याच्यानंतर मितांश सुधाकर पाटील ओवलीचे आहेत, नक्की त्यांच्याकडनं देखील चेंडूंची व्यवस्था झाली आहे. त्याच्यानंतर रेहान योगेश पाटील यांच्याकडनं चेंडूंची व्यवस्था. त्याच्यानंतर जयवंशी बलराम पाटील यांच्याकडनं देखील चेंडूंची व्यवस्था आणि त्याच्यानंतर दीप्ती केबल यांच्याकडनं वायफायची व्यवस्था आम्हाला उपलब्ध झाली आहे. सर्व दानशूर दात्यांचं या APL जरीमरी अलिमगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत. तसे जे टीम ओनर आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामध्ये असतील निधी एंटरप्राइजेसचे रोहित भोईर, विजयी भाऊचे निलेश पाटील, जयेश पाटील, बाबा इलेव्हन संघाचे गणेश पाटील,
त्याच्यानंतर स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती एलेवान संघाचे जयेश पाटील, स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान चे ओनर स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान संघाचे ओनर संतोष पाटील तथा सतीश पाटील, तसेच स्वर्गीय नारायण पाटील स्मृती रुपेश पाटील, प्रचिती एंटरप्राइजेसचे प्रदीप पाटील व बाबा इलेवन संघाचे गणेश पाटील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव घेत असताना आता मात्र रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल बॅट्समॅनला मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन होत असताना खेळाडू बाद. थँक्यू डीजे. नक्कीच रनआउट साठी तुम्हाला मात्र ज्या बेल्स आहेत त्या खाली पाडाव्याच लागतील. या गोष्टीची नोंद घ्या. नियमानुसार नियम असं सांगतोय की जेव्हा नक्कीच खेळाडू बाद आपण तेव्हा घोषित करतो तेव्हा त्या बेल्स पडतात. तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट भरपूर वेळा बघत असाल, कदाचित नक्कीच चेंडू नक्कीच स्टंपवरती देखील लागतो, कधी कधी बेल्स पडत नाही. मात्र नियम असं सांगतोय की बेल्स तुम्हाला कंपल्सरी खाली पाडाव्याच लागतील. ज्यावेळेस बेल्स खाली पडेल तेव्हाच नियमानं हंपर देखील जे आहेत ते मात्र तुम्हाला नक्कीच जे काय बॅट्समन असतील त्यांना मात्र आउट घोषित करतील. कंपल्सरी बेल्स खाली पडणं गरजेचंच आहे. अगदी बरोबर आहे राहुल. स्टंप जेव्हा जेव्हा स्टंपला चेंडू लागलेला असतो मित्रांनो तेव्हा तेव्हा बेल्स जमिनीवर पाडणे खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही जेव्हा एखादा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद करताय तर बेल्स जमिनीवर टाकणं खूप महत्वाचं आहे. समोरच्या दिशेने खेळलेत खेळाडू आहे त्या दरम्यान अगोदर पुढे आले, पुन्हा एकदा मागे जाण्याचा प्रयत्न केला. चुकीचं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड देखील खराब आहे. धावा मात्र पूर्णच्या पूर्ण मिळतील. इथनं 4. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. 37 इन बोट. 37 धावा. निलांजन आपण माईकशी संपर्क साधा. निलांजन. फुलर लेनचा चेंडू खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती या दरम्यान ऑनसाइडला खेळलेत. मिस टायमिंग आहे आणि तिथे झेल देखील खूप सुरेख पकडला क्षेत्ररक्षकानं. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल. बॅट्समन आउट. छत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती. नवीन बॅट्समन अक्षय. समोरच्या दिशेने खेळलेत. बॅक टू द बॉलर्स. मध्ये या दरम्यान धाव इथनं नसणार आहे. डॉट चेंडू अजून एक येतोय. चांगली गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 36 आहेत. नागेश हा शेवटचं षटक डेट ओव्हरचं. ओव्हर द विकेट ना चेंडू अंडरआर्म बॉक्सला टॅप झालाय. समोर खेळाडू आहेत. आउटफील्ड खराब असल्या कारणानं या 2 धावा अजून इथनं मिळणार आहे. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि कदाचित या 2च धावा असू शकतील. डेट केलं होतं नक्कीच बेल्स पाडली गेली त्या अनुषंगाने 2च धावा असतील. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा पहिल्या डावाचा मात्र खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्या गेल्या आहेत. प्रचिती नक्कीच इंटरप्राइजेसच्या टीमनं 39
आणि 40चं टार्गेट आहे. 38 झालेत, माफ करा, 38 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 39चं टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 1 शॉट आहे का बाळा सर? निरंजन पाटील सर आमच्या सोबत जॉईंट असतील आणि त्यांच्या सोबत आमचे सुरेशजी जॉईंट असणार आहेत. जेव्हा मॅच सुरू होईल दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आपण त्यांना ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद भोईर सर. तर आपण पाहतात APL चषक 2020 या आलिमगड गावामध्ये प्रथमच आयोजित केली स्पर्धा. या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सस्नेह मनपूर्वक स्वागत. आपण पाहतात APL चषक 2020 अलिमगड गावाचा जल्लोष अख्खा अलिमगड खेळेगा. क्रिकेटची जत्रात म्हटलं जाईल, कारण दरवर्षीप्रमाणे अलिमगड गावामध्ये आई जरीमरीची जत्रा भरते, तसंच जत्रा या ठिकाणी पाहायला मिळते. मित्र, क्रिकेटचा महासंग्राम, जुनून आणि जल्लोष या अलिमगड गावामधील नवीन नवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करून प्रचिती इंटरप्राइजेसच्या संघाने एकंदरीत 38 धावा करून 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ, दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. बघूया, नक्कीची चुरशीची लढत असणार आहे. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत या अलिमगड गावचा एक बुलंद आवाज, एक उत्कृष्ट सूत्रसंचालक सुरेश दादा. 38 धावांचं आव्हान, 39 धावांचं आव्हान बघूया कशा प्रकारे पार पडतंय. नारायण स्मृती अलिमगड संघ, सलामीची जोडी टाल्यांच्या गजरात मैदानात रवाना होत आहे. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले त्या सर्व देणगीदारांचं, दानशूर दात्यांचं मी जरीमरी क्रिकेट क्लबच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम नेहमी या क्रिकेटवर असू द्या. सामन्याकडे वळतोय. सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला असेल संजय आणि नॉन स्ट्राईकला येतो चंद्रकांत. एक नवीन संकल्पना इथे आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं मुख्य श्रेय जातंय खास करून जरीमरी क्रिकेट क्लबला. अतिशय मेहनत घेतलेली आहे सामन्यांसाठी. गेले 1.5 महिना अगोदर या APL ची चर्चा व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू होती आणि ती आता कुठे उदयास आलेली आहे. मला वाटते नक्कीच चांगली संकल्पना. खास या स्पर्धेसाठी दीपक पाटील, मनोज पाटील आणि दीप पाटील भरपूर मेहनत घेतलेली आहे मित्र, कारण त्यांना माहितच आहे आपल्या गावामध्ये क्रिकेट आहे, तो आपल्याला खेळवायचं आहे. खूप मेहनत घेतली या सामन्यासाठी. मनपूर्वक आभार. दादाराम पाटील माईकशी संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला असेल तो संजय आणि नॉन स्ट्राईकला तो चंद्रकांत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय प्रचिती इंटरव्ह्यू संघाचा गोलंदाज ओल्डी गोलंदाज सावंत. अलिमगड खाडी यांच्या टोकाकडून गोलंदाजी करताना पहिला चेंडू संजयाला. फुल टॉस चेंडू, घनघोर समाचार घेतोय, बरोबर दिशा देतोय चेंडूला. पहिला चेंडू आणि चेंडू होतोय सीमारेषा पलीकडे, खणखणीत दणदणीत जरीमरी चौकार.
आणि या सोबतच पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. पुढचा चेंडू आपल्याला नक्कीच फ्री हिट मिळणार या ठिकाणी. अतिशय दमदार सुरुवात नारायण स्मृती आलिमगर संघाची, अतिशय सुंदर. व्यासपीठावरील मान्यवरांनी कृपया करून स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे प्लीज. जेही कोणी खेळाडू, प्रेक्षक तसेच मान्यवर आपण जेवला नसाल तर कृपया करून जेवण करून घ्यायचंय. या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. यावेळेस मात्र जोराचा फटका हवेत, चेंडू काय घडलं त्या ठिकाणी आणि फ्रीट होता. सुंदर झेल टिपलं होतं, काही फायदा नाही. 2 धावा पूर्ण. मला वाटते ज्ञानेश्वर मधुकर पाटील या खेळाडू कक्षामध्ये भरपूर जल्लोष दिसत आहे. या ठिकाणी आगमन होत आहे या जरीमरी क्रीडानगरीमध्ये. विनायक खारीक, शहापूर उद्योगपती, वेलकम वेलकम. सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. यावेळेस मात्र चेंडूला हलूच दिशा देतोय, 2 धावा अर्जित करतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया चंद्रकांत आणि 3 ही धावा अगदी सहजरित्या बघा या ठिकाणी रोख रक्कम दिली जाते. चंद्रकांत पाटील लंगोटी ग्रुप अलिमगर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. षटकार मारल्यास लंगोटी ग्रुप अलिमगर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. बॉलिंग मार्कवर सावंत. पुढचा चेंडू चंद्रकांत याला. यावेळेस मला सुंदर फटका बघूया काय घडलं त्या ठिकाणी आणि जेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. धाव संख्या मात्र 1 न पुढे सरकतय. धाव संख्या होती ती 11, बिनबाद 11. ज्याप्रमाणे मनोज धावसंख्या व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आपण सुरुवात पाहतोय नारायण स्मृती अलिमगर संघाची. नक्कीच सुंदर सुरुवात या ठिकाणी होते नारायण स्मृती संघाची. काहीच या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय प्रचित एंटरप्राइजेस अलिमगर संघाकडून. मला वाटतं जर सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघाला हाणामारीचा खेळ करावा लागेल. आणि बघायचं झालंच निलजन पाटील तर दोन्ही संघाला फारसा टेन्शन राहिलेलं नाहीये. दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकून झालेले आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी पंचांकडनं निर्णय येतोय. मला वाटतं ट्रिपलला चीज होतोय खेळाडू आणि या ठिकाणी दुसरा आद्रा. डीजे डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी आगमन होते जितेंद्र जोशी उद्योगपती बालकुम. मी जरीमरी क्रिकेट क्लबच्या वतीने आपणास विनंती करतोय आपण येऊन स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम 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 जितेंद्र जोशी. पहिल्या षटकाअखेर नारायण स्मृती संघाची धावसंख्या जाते ती 1 बाद 13 या धावसंख्येवर. पहिला झटका बसतोय नारायण स्मृती संघाला. अतिशय सुंदर धावसंख्या खेळून काढलेली आहे 13 धावसंख्येवर. मला वाटतं निश्चितच पुढच्या अजून 3 षटकामध्ये याच प्रकारचा आपण खेळ केलात तर आपल्यासाठी विजय सहज सोपा होणार आहे. निलजन पाटील. नक्कीच दोन्ही बलाढ्य संघात आहे कारण 2-2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. दरम्यान सावंत षटकातील पुढचा चेंडू नागेशाला. यावेळी लॉक करण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय त्या ठिकाणी. फर्निचर बिघडतोय, यष्टून टाकतोय. अतिशय अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रचित एंटरप्राइजेस कडनं. अतिशय सुरेख त्या ठिकाणी यष्ट्या उखडलेल्या आहेत. दरम्यान दुसरा मोठा आद्रा बसतोय तो नारायण स्मृती संघाला. काय कमाल गोलंदाजी होते प्रचित एंटरप्राइजेस संघाकडून. कालच्या दिवसापासून आपण बघतोय एक सुरेख आणि सुंदर या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन होतोय तो प्रचित एंटरप्राइजेस संघाकडनं. आणि आजही अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन प्रचित एंटरप्राइजेस संघाकडून. दुसरा आद्रा.
या ठिकाणी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. नुकतंच ज्यांचं या व्यासपीठावर आगमन झालं, विनायक पाटील उद्योजक, विनायक खारीक उद्योजक शहापूर, मी प्रदीप दादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. प्रदीपदादा पाटील यांच्याकडून सत्कार केला जातोय आमच्या नवनिर्वाचित पाहुण्यांचा. धन्यवाद. शहापूरवरून आम्हाला उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे. धन्यवाद. नक्कीच दानशूर असं व्यक्तिमत्व विनायक खारीक आमचे साडू यांचा सत्कार इथं पार पाडला जातोय. तदनंतर जितेंद्र जोशी ज्यांचं नुकतंच या स्टेजवर आगमन झालं, मी आपल्या गावचे माजी सरपंच विनोद पाटील यांना विनंती करतोय आलेल्या मान्यवर पाहुण्याचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केला जातोय. आणि याचबरोबर मला वाटतं तिसरा धक्का बसतोय. नारायण स्मृती संघाला काय दैननीय अवस्था होते ती नारायण स्मृती संघाची. कोणतेही घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला सहज सोपा या ठिकाणी टार्गेट आपल्या हातात असताना आपण विकेट बाद करताय. थँक्यू. आणि लागोपाठ आम्ही या ठिकाणी आमच्या मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आम्हाला मघापासून या ठिकाणी साथ दिलेले आमचे नवी मुंबईचे बोनकोडा गावचे स्थानिक रहिवासी मोठे बिल्डर समाजसेवक श्री अविनाश पाटील यांचे आम्ही यथोच्च या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. अविनाश पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी आमच्या गावचे माजी सरपंच श्री विनोद पाटील यांच्याकडनं केलं जाईल. प्लीज विनोद दादा पाटील आपण कृपया करून मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. अविनाश भाऊ पाटील बोनकोडे गावातील समाजसेवक ज्येष्ठ बिल्डर अविनाश दादा पाटील. धन्यवाद. सामन्याकडे बोलतोय यावेळेस मात्र सुंदर अप्रतिम चेंडूची फेकी करतोय, कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती, सुंदर चेंडू होता, अनपेक्षित उठली गेलेला चेंडू होता मनोज. आणि सरळ यष्टीरक्षक गीतेश सुंदर यष्टीरक्षण करतोय. गेले 2 दिवस आपल्या संघासाठी पूर्ण झोकून देतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिर. अमित पाटील या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅच चे मानकरी अमित पाटील कृपया करून आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. आपला केक घेऊन जायचंय, स्वीट बॉक्स घेऊन जायचंय. अमित पाटील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच देतील अविनाश भाऊ पाटील. कृपया करून आमच्या मॅन ऑफ द मॅच ला सन्मानित करायचंय. प्लीज अविनाश भाऊ पाटील मॅन ऑफ द मॅच चा किताब देताना. धन्यवाद. थँक्यू. दरम्यान चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या स्थिर होते ती 13. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख धावसंख्या खेळून काढली होती. दुसरा षटक या ठिकाणी महाग पडतोय नारायण स्मृती संघासाठी. अतिशय बिकट अवस्था मला वाटतं या ठिकाणी खेळाडूंची होते. दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. हो या ठिकाणी एका धावेवरच समाधान. चल बिचलता वाढते दोन्ही खेळाडूंमधून. कोणती संधी देत नाहीत मोठा फटका खेळण्याची. आणि काय गोलंदाजी होते ती अक्षय पाटील यांच्या गोलंदाजीतून. सुंदर. काहीस सोपं लक्ष असताना देखील लक्ष महाग पडत चाललेलं आहे नारायण स्मृती संघासाठी. परंतु अजूनही आपल्याला संधी आहे. एकाच दुसरा जर फटका आपण उंच टोलावलात तरी देखील आपलं लक्ष सोपं होईल. आणि मला वाटतं पुन्हा एकदा चकवा खातोय. पंचांकडनं इशारा येतोय. खेळाडू पुन्हा एकदा त्रिफळाची होतोय. पुन्हा एक नवीन हादरा बसतोय नारायण स्मृती संघाला. अतिशय दुर्दैव
मला वाटतं या ठिकाणी म्हणावं लागेल नारायण स्मृती संघाचं, का घाई गडबड करताय आपण? आपल्या हातात अजूनही चांगले विकेट आहेत. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि मला वाटतं अपेक्षेप्रमाणेच प्रचित एंटरप्राइजेसचे खेळाडू विचार करत असतील अजूनपर्यंत का पारितोषिक येत नाहीये, तर नक्कीच अक्षय याला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रचित एंटरप्राइजेसचे संघ मालक श्री प्रदीप पाटील यांच्याकडनं अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुंदर. कालपासून बघतोय आपण अतिशय सुरेख त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. जीवात तोडपणे खेळतायत प्रचित एंटरप्राइजेसचे खेळाडू. आणि काय गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय, सुंदर, अतिशय सुंदर. मला वाटतं अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. अक्षय यांच्या गोलंदाजीतून दुसऱ्या षटकातून संघ स्थिरावतोय तो. चार खेळाडू बाद होताना संघ स्थिरावतोय 14 धावसंख्येवर. आणि मला वाटतं आता यानंतर त्यांना हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. जर हा देखील त्यांनी त्रिपक्षित किंवा कशाही प्रकारे विकेट तरी देखील अजून 500 रुपयाची भर पडली जाणार आहे. दरम्यान शेवटचा चेंडू फेकताना अक्षय. आणि आता मात्र स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी खेळाडू सज्ज दयानंद पाटील आणि अतिशय सुंदर फेकी. दरम्यान षटक संपतोय. सुरेख सुरेख त्या ठिकाणी गोलंदाजी अक्षय यांची. संघ जातोय तो 16 धावसंख्येवर. सुरेख. अजूनही 2 षटकामध्ये विजयासाठी मोठं आव्हान बाकी आहे. दोन षटक 23 धावा, म्हणजे जवळपास 12च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील नारायण स्मृती संघाला. अजूनही आपल्यामध्ये हिंमत आहे. आपण सहज आव्हान पूर्ण करू शकता. धन्यवाद मनोज. 2 षटका अखेर एकंदरीत धाव फलकावर जर नजर टाकली तर धावसंख्या झालेली ती 16. सावंत यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 13 धावा दिल्या होत्या, तर थोडंसं कमबॅक केलं होतं. एक सुंदर षटक टाकलं होतं अक्षयनं. फक्त 3 धावा अर्जित करतोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरे षटक हाताळतोय गोलंदाज प्रणय. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ओम फोटो मूवीजचे प्रोप्रायटर अनिल केनी मानकोली, तसेच त्यांच्या यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू आणि स्वतःला बाद करून देतोय फलंदाज बाद. या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अनिल केनी आणि त्यांच्यासोबत पूर्ण टीम, सागर पाटील आणि भारत पाटील त्यांचे बंधू. नेट टू नेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. गेले 2 दिवस या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. त्यांच्यासोबत दीप्ती केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर, खास वायफायची सुविधा त्यांनी या सामन्यासाठी करून दिलेलं आहे. मनपूर्वक आभार. मला वाटतं आता नारायण स्मृती संघाची एक धडाकेबाज जोडी मैदानामध्ये, सर्व धुरा त्यांच्याच हातामध्ये असेल. मुकेश पाटील, हर्षल पाटील ह्या दोन्ही खेळाडूंकडनं यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू क्लिक करतो, चेंडूला सन्मान देतोय. 1 धाव पूर्ण होतोय. बघू त्या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. विकी याची 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल. दानशूरचं व्यक्तिमत्व उत्तम राऊत, तसेच सर्व संघमालक प्रशांत मेघनाथ याच्या अगोदर आले होते, प्रदीप दादा, तसेच गणेश बाबा. सुंदर टेलिकास्ट पाहतोय ओम फोटो मूवीच्या माध्यमातून. उपस्थित मान्यवर, आपण जेवण करून घ्यायचंय. यावेळेस टॅप करतो चेंडूला. 1 धाव पूर्ण होत आहे. आउटफील्ड थोडंसं खराब आहे.
याचबरोबर 2 धाव पूर्ण होत्यात. धावसंख्येमध्ये 2 न पुढे सरकते. धावसंख्या होती ती 21. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. 10 चेंडू आणि 18 धावा. थोडासा कानमंत्र देतोय स्वतः दयानंद. भरपूर अनुभव आहे या प्लेयर्स मध्ये, पण टीम सपोर्ट करतोय. बाबा तू असा चेंडू टाक, असा याला दचकून दे. बघूया काय करतोय प्रणय. थोडस क्षेत्राचे बदल पाहायला मिळतंय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रणव. यावेळेस माझं सन्मान देतोय. याला म्हणतात क्रिकेट. मुकेश ज्याप्रमाणे खेळतोय, कुठल्या प्रकारचं दडपण घेत नाही आपल्या फलंदाजीमध्ये. फक्त 2 धावा कलेक्ट करतोय. हळूहळू संघ पुढे सरकतोय. धाव संख्या 2 न पुढे सरकते. धाव संख्या होती ती 24. 23. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काडपेच्या साहाय्याने चेंडूवर ड्राईव्ह केले गेले होते. 1 धाव पूर्ण होत आहे. हा ना करता 2 धाव पूर्ण होतात. एक ट्रम्प गोलंदाज आहे. कसं खेळायचं माहिती आहे मुकेशाला. 2 धावेने पुढे सरकतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. निलजन पाटील, काय वाटतं नक्की सामना कोणाच्या बाजूने फिरताना दिसतोय? 8 चेंडू आणि अजूनही 14 धावांचं लक्ष आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित नसतं. कुठल्या क्षणी काय घडेल, कोणत्या संघाचा पार्ट जड होईल, काही सांगू शकत नाही. कारण कालच्या दिवसापासून आपण सामने पाहतोय, बरेचसे संघ या सामन्यामधून पराभूत झालेले दिसत आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन संघ पराभूत झालेले दिसत आहेत. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं 5वा चेंडू. हो, हा मग चेंडू निर्धाव जातोय. मुकेश यांनी मात्र तो चेंडू सोडलेला आहे. कोणतीही या ठिकाणी धाव नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. मुकेश पाटील आपल्या संघासाठी कोणत्याही प्रकारची फटकेबाजी करताना दिसत नाहीये. आपल्या खांद्यावरच संपूर्ण धुरा आपल्या संघाची. फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांचं अजून लक्ष आपल्या समोर आहे. दरम्यान केतन बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. नाही, सॉरी, षटक संपतोय. पंचांकडनं कोणती दाद दिली जात नाहीये. अतिशय सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी पुन्हा एकदा प्रचित एंटरप्राइजेस संघाची. मला वाटतं आता तुम्हाला बाहेरचा चेंडू देखील बघून जमणार नाहीये. जो चेंडू येईल त्या चेंडूवर तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. मुकेश, आपल्याकडे निश्चितपणे ती क्षमता आहे. मोठंसं आव्हान नव्हतं आपल्यासाठी, परंतु ते आव्हान तुम्ही मोठं करून ठेवलेलं आहात. आणि आता मात्र नारायण स्मृती संघाला थोडासा त्रास होताना दिसतोय त्या गोष्टीचा. 6 चेंडू शेष आणि अजूनही 30 धावसंख्या आपल्यासाठी बाकी आहे. 14. 6 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच निर्णायक षटक. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकेला सामना, कोण जिंकेला सामना, कोण ठरेल सामन्याचा शिल्पकार. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये या सामन्याचे चित्र नक्कीच कळेल. 6 चेंडू आणि 14 धावा. शेवटचे षटक, मॅजिकल षटक कोण हाताळतोय. समोर असे फलंदाज मुकेश आणि विकी. मला वाटतं निश्चितच शेवटचा षटकही तेवढंच महत्वाचा असेल आणि जोडी समोर दिसते तीही आपल्या संघासाठी महत्वाची असेल. दोन्हीही खेळाडूंसाठी आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी पारितोषिकांची बहारच होणार आहे. कारण मला वाटतं दोघांच्या हातामध्ये या ठिकाणी धुरा आहे, ती आपल्या संघासाठी नक्कीच महत्वाची असणार आहे. आणि चेंडू जातोय तो मला वाटतं दयानंद पाटील यांच्या हातामध्ये. 6 चेंडू आणि 14 धावा. दरम्यान बॉलिंग मार्गावर दयानंद. जवळजवळ
12 पावलांचं रणअप बघूया काय करतोय. षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल फलंदाज बूम बूम विकी. आणि हर्षल पाटील यांच्यावर देखील पारितोषिकांची खैरात झालेली आहे. सुंदर फटका, एक जोराचा फटका, 2 धावा पूर्ण होत्यात. हर्षल पाटील, आपण जर या ठिकाणी षटकार मारलात तर 500 रुपयांचा पारितोषिक बालाजी पाटील आणि भाग्येश पाटील यांच्यातर्फे आपल्याला देण्यात येतील. नक्कीच सुवर्ण संधी असेल हर्षल याला. बघूया संधीचा फायदा घेतोय का. 5 चेंडू आणि 12 धावा. फुलटॉस चेंडू बघूया, बराच काल हवेमध्ये चेंडू बघूया काय होतं. आणि सुंदर प्रतिम झेल पकडला जात आणि आहे. 500 रुपयाच्या नादामध्ये मात्र आपला या ठिकाणी बली देतोय तो हर्षल पाटील. अतिशय उंचावर मारलेला चेंडू, परंतु खेळाडू बाद. मोठा मासा जाल्यामध्ये फसतोय. एक धुवाधार फलंदाज बाद होतोय विकी. एक सुवर्ण संधी होती बालाजी पाटील याच्याकडून 500 रुपयाच्या पारितोषिक होतं. षटकाराची संधी हुकलेला आहे. नवीन फलंदाज येतोय किशोर. आता मात्र जिंकण्याडी 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा. अजूनही मुकेश क्रीजवर. बघूया काय करतोय आपल्या संघाने. 4 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये सामन्याचे चित्र बदलताना दिसतंय. 4 चेंडू आणि 12 धावा. दरम्यान दयानंद बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू मुकेश याला. यावेळेस समजा बराच काळ हवेमध्ये चेंडू. बघूया काय होतं त्या ठिकाणी. आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. कदाचित हा झेल महागात पडू शकेल. मनोज, झेल घेतलं तितकंच महत्वाचं होतं, कारण एक ट्रम्प फलंदाज. नक्कीच नक्कीच कालपासून आपण बघतोय क्षेत्ररक्षण ज्यांचं खराब झालेलं आहे, ज्यांनी झेल सोडलेला आहे, त्यांना मात्र त्या ठिकाणी भुर्दंड सोसावा लागलेला आहे. आणि मला वाटतं पुन्हा एकदा माप झुकतंय ते नारायण स्मृती संघाकडे. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा. टॅप केलेला चेंडू, बाउन्सर चेंडू. हो पंचांकडनं कोणत्याही प्रकारची दाद येत नाहीये. अतिशय सुंदर चेंडू होता. एक आता मात्र मुकेश यांना दोन्हीही आसमानी टोले लगवावे लागणार आहेत. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. लॉक करण्याचा प्रयत्न बरोबर बॅटच्या पाठीमध्ये आले नाही. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्याचा आगास होतोय. आणि या ठिकाणी आता मात्र सामन्यामध्ये मला वाटते औपचारिकता उरलेली दिसते. 1 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर प्रचिती 11 अलिमगड संघ. आणि काहीसा मला वाटतं आता गोलंदाजाची जर चुकी कुठे होते तरच चमत्कार होऊ शकतो, अन्यथा सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो प्रचिती एंटरप्राइजेस अलिमगड संघाकडे. 1 चेंडू आणि 8 धावा. आता या सामन्यामध्ये लॉक करतो चेंडूला, पण तिथे झेल टिपलं जातोय आणि एक दणदणीत विजय मिळवतोय प्रचिती एंटरप्राइजेस संघ. धन्यवाद. अभिनंदन 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 प्रचिती एंटरप्राइजेस. हार्ड लक रुपेश मूर्ती अलिमगड संघ.
शिवरायांचा बाबला भला जनतेला हा निघाला भला साऱ्यांची साथ हाय त्याला म्हणून दादा नावाला आहे मनाने साधा. चारही संघाचे संघनायक आपण ड्रॉ साठी यायचं आहे. प्रचित एंटरप्राइजेस आपला संघनायक, नारायण स्मृती संघाचा संघनायक, विजयी भव संघाचा संघनायक आणि निधी एंटरप्राइजेसचा संघनायक. कृपया करून फास्ट लवकर करा, आपण यायचे ड्रॉ साठी. हे चारही संघ जे क्वालिफाय झालेले आहेत पुढच्या राऊंड साठी, चारही संघाने या ठिकाणी बक्षीस लागू झालेला आहे, परंतु तत्पूर्वी आपला ड्रॉ आपण करून घ्यायचा आहे पुढच्या सामन्यासाठी. या संघात आता जो संघ सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जाते तो प्रणव पाटील यांना. कृपया करून आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. प्रणव पाटील कमॉन. चला चारी संघाचे कर्णधार आपण यायचंय. प्रचित एंटरप्राइजेस आपला कर्णधार, नारायण स्मृती आपला कर्णधार, विजय भव आपला कर्णधार आणि निधी एंटरप्राइजेस आपला कर्णधार. कृपया करून सहाय्य करायचंय आम्हाला.